हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर मी इथं तुम्हाला जे काही आपले मार्गशीर्षचे गुरुवार आहेत त्याच्यासाठीची जी रेडी रांगोळी आहे ती कशी बनवायची मी ते दाखवत आहे। आधी मी कलशची रांगोळी टाकलेली आहे, म्हणजे आत्ता तीही तुम्ही जाऊन बघू शकता। आणि ही जी दुसरी रांगोळी आहे ती पण मी आत्ता अपलोड करत आहे। तर इथे बघू शकता जी काही रांगोळी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे। ह्या रांगोळीचं PDF पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला जाऊन DM करा, मी तिथे तुम्हाला देईल। माझा इंस्टाग्रामचा ID आहे रेडी रांगोळी 1008। तर इथे बघू शकता आपल्याला जे काही रांगोळीला लागणार आहेत ते कलर घेतलेले आहेत। इथे मी जे काही नारळ असेल त्याला ब्राऊन कलर घेतलेला आहे, आणि जे काही त्याचे पानं असतील त्याला मी इथे आपला ग्रीन कलर आहे किंवा लाईट ग्रीन कलर आहे तो घ्यायचा, जसे तुम्हाला पानं पाहिजेत तसं घेऊ शकता। इथे बघा आपण जी साडी करणार आहोत त्या साडीसाठी मी मध्ये जे आहे ते बॉर्डरला ग्रीन कलर करणार आहे, त्याच्यानंतर येल्लो, आणि आपली जी साडी आहे पूर्ण ती रेड कलरची करणार आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच। आणि कुणी जर कलशची रांगोळी जाऊन बघितली नसेल तर माझ्या चॅनलला अपलोड आहे, तिथून जाऊन तुम्ही ती जी काही कलशची रांगोळी आहे ती बघू शकता। मी तिथे कलश म्हणजे आपलं जे काही लोटस विथ कलश आहे ते दाखवलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या रांगोळीचं जो फर्स्ट लेअर आहे, सेकंड लेअर आहे, आणि जी काही बॉर्डर असेल ती मी डायरेक्ट तुम्हाला बॉर्डर दाखवून देईल की कशी करायची बॉर्डर ते इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। आता आपण इथे येलो कलर अप्लाय करणार आहोत। जर कोणाला काही डाऊट असतील तर मला इथे खाली कमेंट करून विचारा, किंवा मला इंस्टाग्रामला DM करा। आणि कोणाला जर OHP शीट पाहिजे असतील तर मला तिथं तुम्ही DM करा, मी तिथून तुम्हाला रिप्लाय करेल। तिथून मी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही मला तिथून व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता। इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं मी जसा ग्लू अप्लाय करते आणि त्याच्यानंतर जे रांगोळी स्प्रेड करते तशा पद्धतीने करून घ्यायची। इथे मी 50% पाणी आणि 50% ग्लू वापरलेला आहे। आणि ही जी OHP शीट आहे ती 175 मायक्रॉनची आहे। तुम्हाला क्वेश्चन विचारता तर मी ते तुम्हाला सांगते की हे जी शीट आहे ती 175 मायक्रॉनची आहे। आणि ह्याच्यामध्ये हा जो फॅब्रिक ग्लू आहे त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% ग्लू घेतलेला आहे, आणि त्याची मिक्सिंग करूनच मी अप्लाय करून घेत आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। जर कोणाला काही डाऊट असतील तेही विचारा। इथे पूर्ण मी डिटेल व्हिडिओ टाकत आहे। इथे मी कुठलीही जी काही स्टेप्स असतील ते स्किप नाही केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की आता जेव्हा आपण रांगोळी अप्लाय करतो तेव्हा आपल्याकडून थोड्या थोड्या ज्या काही कडा असतील त्या कडा राहतात। तर मी त्या कडा कशा प्रकारे ज्या काही आपण फील करून घेतोय ते तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता। कारण आपण जेव्हा रांगोळी अप्लाय करतो तेव्हा कुठून तरी थोडा तरी ग्लू जो असेल तो सुकतो, आणि त्याच्यामुळे तिथे जी असेल ते रांगोळी अप्लाय करायची राहते, किंवा कुठेतरी असं तुटक पद्धतीनं ग्लू अप्लाय होतो। तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवत आहे। जे काही ह्या ज्वेलरीज आहेत त्या ज्वेलरीज मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। आणि इथं मी जे काही स्टोन्स वगैरे असतील, तुम्हाला स्टोन्स वगैरे वापरायचे असतील तर ते स्टोन्स वगैरे पण तुम्ही ह्या ज्वेलरी मेकिंगसाठी यूज करू शकता। इथे बघा आता आपण डायरेक्ट काय करू, जी काही साडी असेल ती रेड कलरची करून घेऊया। तुम्हाला दुसरा कलर पाहिजे असेल तर तुम्ही तिथे दुसरा कलर वापरून घ्या। आणि इथं मी काय केलं आहे, ग्लू पूर्ण जी काही साडी आहे त्याला अप्लाय करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे माझा थोडा ग्लू सुकलेला आहे। तुम्ही काय करा, थोड्या थोड्या पार्टला ग्लू अप्लाय करून घ्या, आणि त्याच्यानंतर जी काही रांगोळी असेल ती स्प्रेड करा, आणि जी काही स्टेप बाय स्टेप असेल तसं करून घ्या। इथे मी पूर्ण ग्लू एकदाच अप्लाय करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ज्या काही कडाज वगैरे असतील त्या माझ्याकडून सुटलेल्या आहेत। पण नंतरचे जे काही नंतर थोडा थोडा ग्लू अप्लाय करून मी त्या ज्या कडा आहेत त्या पूर्णपणे करून घेतलेल्या आहेत, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता।
इथे बघा मी म्हणलेल्या पद्धतीनं माझा थोडा जिथल्या साईडचा ग्ल्यू निघाला होता तिथे मी अशा प्रकारे ग्ल्यू अप्लाय केला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की कोणाचा ग्ल्यू जर सुकला तर अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. आणि जे काही आपली लक्ष्मीची जे आपण करतो आहे त्याचं जे इथं वेणी करतो आहे ती व्हाईट कलरनी करून घेतो आहे. इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतरचा जो हा फर्स्ट लेअर आहे तो आपला बनवून कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर हा चांगला 2 तास सुकायला ठेवायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला जो काही सेकंड लेअर आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. इथे मी हा व्हिडिओ रात्री शूट करत आहे त्याच्यामुळे थोड्या ज्या काही आहेत त्या व्हिडिओमध्ये शॅडोज वगैरे येत आहेत. तर तेवढं समजून घ्या की मी रात्री शूट करत आहे त्याच्यामुळे जरा शॅडोज वगैरे येतात, पण क्लिअर तुम्हाला व्हिडिओ दिसून येईल की मी कशाप्रकारे केलेला आहे. इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. मी इथं पहिल्यांदा ही जी काही रेड कलरची साडी आहे ते करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला जी काही खालची बॉर्डर करायची असेल तिथले जे कलर्स असतील ते ओव्हरलॅप होतील. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा जी काही मोठीवाली जी आपली साडी आहे ती करून घेत आहे रेड कलरनी आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो करून घेत आहे. इथे बघा मला वाटतं की ते खालचे जे काठ आहेत ते रेड करायचे. तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या कलरचे काठ करायचे तर तुम्ही तिथे दुसऱ्या कलरचे काठ करू शकता. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं ज्या प्रत्येक स्टेप्स आहेत त्या फॉलो करा. जिथे मी पहिला जे काही लेअर होता त्याला 50% पाणी आणि 50% ग्ल्यू अप्लाय केला होता, तसंच दुसरा लेअर जो करतो आहे आपण त्याच्यामध्ये 50% ग्ल्यू आणि 50% पाणी वापरायचं आहे. इथे फॅब्रिक ग्ल्यू वापरते आहे मी. इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. आता आपला पहिला जो लेअर आहे तो चांगल्या पद्धतीने बसला आहे, त्याच्यामुळे आपला जो सेकंड लेअर आहे तो चांगल्या पद्धतीनं बसणार आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. इथे बघा मी कशा पद्धतीनं केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे जी काही रांगोळीची साडीची बॉर्डर आहे ती करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ज्वेलरी आणि राहिलेला जो पार्ट असेल तो करून घेणार आहे. आणि जे बॉर्डरचं आहे ते डिरेक्ट मी माझा व्हिडिओ अटॅच करून घेईल आणि तिथे तुम्हाला बॉर्डर कशी केली आहे त्या पद्धतीनं दाखवून देईल. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा.
इथे बघा आपला जो सेकंड लेअर आहे तो कंप्लीट झालेला आहे. हा 2 तास चांगला सुकण्यासाठी ठेवायचा, त्याच्यानंतर बॉर्डर करून घ्यायची. इथे बघा मी रांगोळीला अशा प्रकारे बॉर्डर करून घेतलेली आहे आणि जे आपले मिरर्स, बॉल चेन आणि स्टोन चेन आहे अशा प्रकारे चिटकून घेतलेली आहे. तुम्हाला जर साधी सिंपल रांगोळी ठेवायची असेल तरीही ठेवू शकता. तुम्हाला रांगोळी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.